कृषी महर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर 2025 रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली अतिघन आंबा लागवड आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय आंबा परिषद श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावती यांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आली। आंबा परिषदेच्या उद्घाटक कार्यक्रमाध्यक्षपदी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांची उपस्थिती होती। शेती व्यवसाय करताना आज शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे। बदलत्या काळात आधुनिक कृषी व्यवस्थापनाची कास धरणं आवश्यक आहे। अमरावती जिल्ह्यात आंबा लागवडसाठी पोषक वातावरण असून शेतकऱ्यांनी आंबा लागवडीचे आधुनिक तंत्र जाणलं पाहिजे। शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून आंबा फळ पिकाची लागवड केल्यास त्यांना कमी खर्चात अधिक आर्थिक उत्पन्न मिळून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असे सुद्धा तज्ञ मार्गदर्शकांच्या वतीने सांगण्यात आले। या राज्यस्तरीय आंबा परिषद 2025 मध्ये आंबा फळ पिकाची प्रात्यक्षिकानुभावाद्वारे आधुनिक लागवड पद्धत, आंबा कलम निवड, लागवड, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, मोहर संरक्षण, गुणवत्तापूर्ण फळे, विपणन व निर्यात इत्यादी विषयावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले। या आंबा परिषदेच्या माध्यमातून आंबा पिकाचे आपल्या भागातील क्षेत्रफळ वाढविणं तसेच पुन्हा नव्या पिढीस गावांमध्ये बहरलेली आमराई दृष्टीस पडू शकेल, हा या आयोजनामागचा उद्देश असल्याने आंबा परिषदेच्या आयोजनासाठी श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य चंद्रशेखर देशमुख, कार्यक्रम प्रभारी निलेश फुटाणे, कार्यक्रम सहप्रभारी गौरव ठाकरे यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरलाय। आंबा परिषद आयोजनाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून प्रात्यक्षिकानुभवाकरिता महाविद्यालयीन प्रक्षेत्रावर अतिघन लागवड पद्धत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 204 मीटर अंतरावर आंबा कलमांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने केसर तसेच रत्ना, आम्रपली व दशहरी जातींची कलमे लागवड केली असल्याने या आंबा परिषदेला आंबा बागायतदार, शेतकरी वर्ग व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।